नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बघणार आहोत एक नवीन रानभाजी. तर या रानभाजीचं नाव आहे कंटोळी. कुणी याला काटवळ म्हणतं, ककोडा म्हणतं, करटुले म्हणतात. तर पावसाळ्यात ही रानभाजी सगळीकडे मिळते आणि ही रानभाजी खूप महाग मिळते. काही ठिकाणी वाट्यांवर मिळते तर काही ठिकाणी वजनावर. आता या ठिकाणी मी पाव किलो घेतली आहे, जी मला 100 रुपयाने मिळाली. तर कंटोळ जी आहे ही पावसाळ्यात मिळणारी एक पौष्टिक रानभाजी मानली जाते. कंटोळी कशी कापायची, तर पुढचा देठ आणि शेंडीकडचा भाग आधी आपल्याला ते कापून घ्यायचं आहे आणि तुम्हाला उभे किंवा चौकोनी छोटे तुकडे करायचे, त्याप्रमाणे तुम्ही ते कापून घेऊ शकता. कंटोळीची भाजी बनवण्याचे 2-3 प्रकार आहेत. काही जण कांद्यावर करतात, तर काही माझ्यासारखी चण्याची डाळ टाकून करतात किंवा काही जण पीठ पेरूनसुद्धा करतात. कोणत्याही प्रकारे केली तरी ती उत्तम लागते. आता कंटोळी जेव्हा आपण घेतो ना, त्यावेळेस आपण ती कोवळी छान बघून घ्यायची आहेत. जर जरा जाडसर आणि जोन तुम्ही घेतलीत तर त्याच्या बिया खूप कडक असतात आणि त्या दाताशी लागतात. तर त्या बिया आपल्याला काढून घ्याव्या लागतात. हे बघा, अशा ठिकाणी त्या बियांचं जे कवर आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. बियासुद्धा काढून घ्यायच्या आहेत छान आणि बारीक कापून घेणार आहोत. आता ही जी रानभाजी आहे कंटोळी, यात भरपूर प्रमाणात आपल्याला प्रथिने आणि फायबर मिळतं. लोह आणि क जीवनसत्वसुद्धा यामध्ये भरपूर प्रमाणात मिळालं जातं. आता ही भाजी खाल्ल्याने रक्तातील आपली जी साखर आहे ती कंट्रोलमध्ये राहते. त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येक डायबेटिक पेशंटने किंवा ज्यांची शुगर वाढली आहे त्या लोकांनी ही भाजी आवर्जून पावसाळ्यात खावी. जास्त प्रमाणात नाही, पण निदान औषधासारखी थोडीफार तरी त्यांच्या आहारामध्ये ही असायलाच हवी. या भाजीमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे पचनक्रियासुद्धा आपली सुधारते. त्यामुळे ही जी रानभाजी आहे ती आपल्याला आपल्या जेवणात नक्की खायची आहे. वर्षभरातून एकदाच म्हणजे पावसाळ्यामध्ये ही रानभाजी आपल्याला आपल्या जवळच्या मार्केटमध्ये, मंडईमध्ये आपल्याला सहजरित्या आता उपलब्ध असते. आधीच्या वेळेस फक्त काही ठिकाणी किंवा गावाकडच्या ठिकाणीच ह्या मिळत होत्या, पण आता ही भाजी जी आहे कंटोळी ती आपल्याला सगळीकडे बघायला मिळते. त्यामुळे याचा फायदा आपण सगळ्यांनी करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आधीच मी कंटोळी कापून घेतली होती, पण 1-2 तुम्हाला दाखवण्यासाठी मी ठेवली होती आणि ती तुम्हाला कापून दाखवलेली आहे. आता या ठिकाणी मी कंटोळी घेतली आहे पाव किलो. त्यानंतर 7-8 लसणीच्या पाकळ्या मी कापून घेतल्या आहेत आणि अर्धी ते 1 वाटी चणा डाळ भिजवून घेतली आहे छान. आता या ठिकाणी मी कढीपत्ता आणि कोथिंबीर घालणार आहे त्या भाजीमध्ये. खूप छान आणि चविष्ट अशी भाजी लागते. कंटोळीची भाजी जी आहे ना, ती रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे आपली इम्युनिटी जी आहे तीसुद्धा वाढवते. आता आरोग्यासाठी ह्या भाजीचे काय काय फायदे असतील, तर त्वचा व केस हे खूपच छान आपल्या ह्या भाजीमुळे होतात आणि आपल्याला जो थकवा आलेला असतो तोसुद्धा घालवण्याचं काम अशा रानभाज्या करतात, कारण त्यांच्यामध्ये खूप सारे औषधी गुणधर्म असतात. मधुमेह म्हणजेच डायबिटीस नियंत्रणात आणण्याचं हे काम करतं. रक्तातील साखरेचे प्रमाणसुद्धा नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे डायबेटिक असाल किंवा नसाल, औषध म्हणून ही भाजी आपल्याला खाल्लीच पाहिजे. पचन सुधारते आणि वजन कमी करण्यासुद्धा ही कंटोळीची भाजी अतिशय चांगली आहे, अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे तुमच्या जवळच्या लोकांपैकी कोणी जर वजन कमी करत असेल तर त्यांना ही भाजी तुम्ही नक्की सजेस्ट करा. ह्या भाजीमध्ये जे कॅलरीज असतात ना, ते खूप कमी प्रमाणात असतात आणि यामध्ये पाण्याचं कंटेंट खूप असतं आणि त्याशिवाय आपलं जे वजन आहे ते हे कंट्रोलमध्ये ठेवतं. त्यामुळे आजच तुम्ही कंटोळीची भाजी नक्की आणा, नक्की बनवा आणि मला सांगा तुम्हाला ती कशी वाटली. आता आपण तेल गरम करून घेतलं आहे, त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग हे घालून घेतले आणि त्यानंतर लसूण घालून घेतले आणि तो छान आपल्याला त्यामध्ये फ्राय करायचा आहे. त्यानंतर आता मी इथे चण्याची डाळ वापरली आहे अर्धा ते 1 वाटी. तीसुद्धा छान मी भिजवून घेतली होती आणि तीसुद्धा यामध्ये मी ॲड केली आहे. तेलामध्ये हे छान 1-2 मिनटं फ्राय करायचं आहे आणि त्यानंतर आपण ही
कंटोळी जी आहे यामध्ये आपण घालून घेणार आहोत. आता ही जर पोळी असती ना तर ते एक दोन वाफमध्ये छान शिजली असती मऊशीर, पण यामध्ये काही जाडसरसुद्धा होते, जून होते, त्यामुळे ही शिजायला थोडासा वेळ लागला. पण हरकत नाही, कशीही झाली तरी आपल्याला ती छान शिजवून घ्यायची आहे. चवीला अतिशय उत्तम लागेल, त्यामध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज करायचं नाही आहे आणि ती करतसुद्धा नाही. प्रत्येक रानभाज्यांची नावं, गुणधर्म आणि ते कशा पद्धतीने ओळखायचे किंवा बनवायचे हे सगळे व्हिडिओज आपल्या हर्षदा जाधव ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी हे नक्की आवर्जून बघा. आपले व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तुमचा सपोर्ट जर असाच असेल तर आपण अजून छान छान व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. बघा, अशा पद्धतीने छान आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. पावसाळ्यात येणाऱ्या ज्या काही रानभाज्या असतात ना, आता पालेभाज्या असतील तर त्या जुडीवर मिळतात, 20 रुपये जुडी, कुठे 30 रुपये जुडी आणि काही ठिकाणी तर 50ला मावशा जर चांगल्या असतील तर त्या तुम्हाला 2 किंवा 50ला 3 अशा देतात. पण जर स्वतःहून मावशी लोक तुम्हाला कमी करून देत असतील तर करा. अदरवाईज मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की 20 किंवा 30 रुपयासाठी तुम्ही त्यांच्याकडे बार्गेन करू नका, कारण हाच कालावधी असतो ज्या कालावधीमध्ये त्यांना कमवायचे दिवस असतात. कमवायचं म्हणजे 20-30 रुपये देण्यामध्ये मागे पुढे बघू नका, त्यांचे खूप कष्ट असतात. जंगलात जाऊन ते ह्या सगळ्या रानभाज्या ज्या आहेत ते तोडणं, त्यांच्या जुड्या बांधणं आणि एवढ्या लांबून मंडईत येणं आणि सकाळी लवकर येऊन ह्या मावशी बसतात. मला जर जमलं ना तर मी तुमच्यासाठी तो व्हिडिओसुद्धा नक्की घेऊन येईल. सकाळी लवकर येऊन मावशा कशा छान आपापली जागा पकडून तिथे स्वच्छ करून आणि छान त्या भाज्या विकण्यासाठी बसतात. तर माझी ही तुम्हाला खरंच मनापासून रिक्वेस्ट आहे की बार्गेन करू नका. मावशी लोक जे त्यांच्या मेहनतीचे पैसे मागतायत ते त्यांना आनंदाने द्या. आता बघा, भाजी छान आपली हलवून झालेली आहे, एकजीव करून झाली आहे. आता आपल्याला असं एक ताट ठेवून त्यावर पाणी घालायचं आहे, जेणेकरून आपली जी भाजी आहे ना ती वाफेवर अगदी सुंदररित्या मऊसूत अशी छान शिजणार आहे. मला ही भाजी पूर्णपणे शिजवून घ्यायला 5 ते 10 मिनटं लागले आणि खूप छान अशी ही शिजल्या गेली आहे. आता या ठिकाणी मी सांगेन की तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये अगदी पाव चमचा गरम मसालासुद्धा वापरू शकता. नाही घातला तरी काही हरकत नाही आहे. बघा, अजून एकदा मी छान वाफ दिली आहे आणि वाफ दिल्यानंतर ना या भाजीला थोडंफार पाणी सुटतं आणि मी सुद्धा थोडंसं पाणी यामध्ये ॲड केलं होतं, जेणेकरून भाजी लवकर शिजेल. काही लोक यामध्ये ओलं नारळसुद्धा वापरतात. थोडीशी कडसर ह्या भाजीची चव असते, पण ती पण सुंदर लागते, त्यामुळे ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. बघा, अशा पद्धतीने आपली भाजी छान तयार झालेली आहे. चपाती किंवा भाकरीसोबत ही तुम्ही खरंच खूप छान अशी एन्जॉय करू शकता. तर आपली व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील, आपल्या रेसिपीज आवडत असतील आणि अजून रेसिपीज बघायच्या असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, बेल आयकन दाबायला विसरू नका. तर पुन्हा आपण भेटणार आहोत अशाच नवीन छान छान भाज्यांच्या रेसिपीसोबत. त्यामुळे आत्तापर्यंत एवढंच. तर धन्यवाद. नक्की कळवा आपला अभिप्राय.